कल्पना करा, तुम्ही युद्धकैदी आहात, शत्रूच्या छावणीत अडकलेले. प्रत्येक दिवस अपमान, उपासमार आणि मृत्यूच्या भीतीत जात आहे. आणि अशा वेळी शत्रू तुम्हाला आदेश देतो, आमच्यासाठी एक पूल बांधा. तुम्ही काय कराल? नकार द्याल की स्वतःच्या स्वाभिमानासाठी तो पूल अभिमानाने उभाराल? आज आपण बोलणार आहोत 7 ऑस्कर पुरस्कारांनी गौरवलेल्या आणि जगातील महान युद्धपटांपैकी एक मानल्या जाणाऱ्या द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय बद्दल. चित्रपटाची सुरुवात होते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. ब्रिटिश युद्धकैद्यांचा एक ताफा थायलंडमधील जपानी कैदी छावणीत आणला जातो. त्या छावणीचा निर्दयी प्रमुख आहे कर्नल सायटो. त्याचा एकच हट्ट असतो, जंगलातून जाणाऱ्या रेल्वे मार्गासाठी नदीवर एक पूल वेळेत पूर्ण झाला पाहिजे. पण ब्रिटिश सैनिकांचा नेता कर्नल निकोल्सन सहज झुकणाऱ्यांपैकी नसतो. तो युद्धकैदी असला तरी स्वतःचा स्वाभिमान आणि सैनिकी नियम सोडायला तयार नसतो. सायटो आणि निकोल्सन यांच्यात सुरू होतो बंदुकीचा नाही तर अहंकाराचा आणि तत्वांचा संघर्ष. छळ होतो, शिक्षा होतात, पण निकोल्सन झुकत नाही. शेवटी सायटोला माघार घ्यावी लागते आणि इथूनच या कथेचे सर्वात मोठं वळण सुरू होतं. निकोल्सन ठरवतो हा पूल आपणच बांधणार, शत्रूसाठी नाही तर ब्रिटिश सैनिकांची शिस्त, कौशल्य आणि प्रतिष्ठा जगाला दाखवण्यासाठी. हळूहळू हा पूल फक्त लाकूड आणि लोखंडाचा राहत नाही, तो निकोल्सनच्या अभिमानाचं प्रतीक बनतो. आणि याच क्षणी तो एक गोष्ट विसरू लागतो, हा पूल शत्रूच्या विजयासाठी उभा राहत आहे. दरम्यान छावणीतून पळून गेलेला एक ब्रिटिश अधिकारी मित्र राष्ट्रांसोबत परत येतो. त्याचं ध्येय एकच असतं, हा पूल पूर्ण होण्यापूर्वी तो उद्ध्वस्त करायचा. आता प्रश्न असा असतो, एका बाजूला स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या देशाचं कर्तव्य. यापैकी खरं कोणतं? चित्रपटाचा शेवट जसजसा जवळ येतो तसतसं प्रत्येक पात्र एका अशा निर्णयासमोर उभं राहतं जो इतिहास बदलू शकतो. आणि शेवटच्या काही मिनिटातच एकच क्षण, एकच चूक आणि एकच स्फोट सगळं काही कायमचं बदलून टाकतो. द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय हा फक्त युद्धपट नाही, हा कर्तव्य, अहंकार, शिस्त आणि देशभक्ती यांच्यातील संघर्ष आहे. कधी कधी आपण योग्य काम करतोय असं वाटत असतं, पण नकळत आपण चुकीच्या ध्येयासाठी लढत असतो. ही जाणीव या चित्रपटाला इतर युद्धपटांपेक्षा वेगळं बनवते. ॲलेक गिनेस यांनी साकारलेला कर्नल निकोल्सन आजही चित्रपटसृष्टीतील सर्वात गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखांपैकी एक मानला जातो. त्यांचा अभिनय, डेव्हिड लिन यांचं भव्य दिग्दर्शन आणि शेवटपर्यंत खिळून ठेवणारी कथा यामुळे हा चित्रपट आजही कालातीत वाटतो. आणि म्हणूनच 70 वर्षाहून अधिक काळ लोटल्यानंतरही द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय हा केवळ एक चित्रपट नाही, तर युद्ध, मानवी अहंकार आणि कर्तव्य यांच्यावरचं एक अमर भाष्य आहे. जर तुम्हाला क्लासिक सिनेमा, ऑस्कर विजेते चित्रपट आणि अशा विस्मरणात न जाणाऱ्या कथा आवडत असतील तर सुनीताला नक्की सबस्क्राईब करा. कारण प्रत्येक महान चित्रपट संपल्यानंतरही आपल्या मनात सुरूच राहतो.